कसं आहे मित्रांनो, आजच्या नाही ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये बेड बसवत आहे. आपल्या सगळं काम झालंय घरचं, ते पण दाखवणार आहे. तर पहिले स्टार्ट करू आता बेड बसवायला. पप्पा पण येत आहे तिकडून, चालू करू. ते पाणी आणलं पाणी आपल्याला बेड बसवायचं आहे ना. आता आपण आता गाडीतून पाणी आणू पहिले. तर पाऊस येऊन गेलेला आहे या ठिकाणी. नव्या बॅचमध्ये आपलं सगळे पाणी तर आपण आता बेड बसवणार आहे घरात. आपला जो बेड असतो आपल्या मित्रांनो आपल्या बेड साहित्य काढलेले बाहेर. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. मित्रांनो आपण सांगायला तयार केलेलं आहे, म्हणजेच बेस आणि त्याच्या बाग कोड नट आहे. फायनली आपल्या घरचं पण काम कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला दाखवायला एवढं काम झाल्यावरती आपलं बेड पासून झालं एवढं फायनल काम झालेलं ना. फक्त आता खिडकी बसवायची बाकी आहे. एकदम ओजी काम झालेलं आपलं. आणि इथं टॉयलेटचा दरवाजा बाकी बसवायचा. बस एवढंच काम बाकी आता घराचं. तुम्हाला हे काम झाल्यावर मग दाखवतो. मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 7 आणि मी त्याच्यानंतर क्लासला गेलो होतो. आता वाजले 6:45 वाजले 7 ते. आणि तुम्हाला दाखवतो आपल्या घराचं काम कम्प्लीट झालेलं आहे. फक्त खिडकी आणि वॉशरूमचा दरवाजा बाकी लावायचं. तुम्हाला सांगतो एकदम पद्धतशीरपणे. मित्रांनो इकडं आपला हॉल आहे आणि इकडं आपला टीव्ही आणि हे फर्निचर आहे. तिकडं आपलं डीजे, इकडं आपलं टेबल आहे, तर बेड आहे बसण्यासाठी. तिकडून आपली एंट्री आहे. तिकडून पुढं आपलं काम चालू होतं. इथून पुढं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इकडं आपला हॉल आहे. इकडे काहीच काम केलं नाही आपण, फक्त इकडून इकडं काम केलं होतं. तर तुम्हाला आमच्या बेडरूम मध्ये काय केलं होतं, इकडे फक्त टाईल्स बसवलेली आहे. आणि इकडं आपलं वॉशरूमचा दरवाजा आहे. आपण थोडा जुगाड लावलेला आहे, कारण असं पूर्ण इथं कडी लागत नाही म्हणून जुगाड लावला आहे. तर तसं काही नाही, मधून लावू देतो दरवाजा पूर्ण. त्यासाठी आता आपण दुसरा दरवाजा पण आणलेला आहे. इकडं आपलं वॉशरूम आहे आणि वॉशरूमची टाईल्स आहे. कशी कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इकडं आपलं वॉशरूम आहे, तुम्हाला दाखवतो. ही आपली वॉशरूमची टाईल्स आहे. ही इकडं आपलं वॉशरूम असं आहे. ते मित्रांनो कपाट इथंच आहे, सरकवले आणि थोडा दरवाजा इकडे आलेला आहे. आणि इकडं आपलं कपाट इथे आपलं फ्रीज आहे. कापून आता तो परी बेड बसवला होता तो. आणि तिकडे आपली खाली खिडकी आहे, जे तिथं बसवायचं आहे वर आणि खाली, म्हणजे वरती आणि खाली. मम्मी तिकडे स्वयंपाकाचं चालू करते, म्हणजे भाजी निसते. दाखवतो आपला बेडरूम लांबून. हे बा आपलं बेडरूम असं. फक्त आपण टाईल्सचं काम केलं होतं आणि आता आपलं किचन जाऊन नवीन किचन लांबून दाखवतो, म्हणजे पूर्ण दिसत. तेव्हा मित्रांनो आपला जुना किचन होता. तिकडे देवघर केलेलं आहे. एवढा मोठा देवघर होतं इकडं. बाकी काहीच नाही येणार इथं. इकडं आपलं देवघर आहे खाली. काम चालू म्हणून ते फोटो तशी ठेवलेली देवांची. आणि इकडं पण इथं टाईल्स नव्हती, पण इथं दुसरी टाईल्स आणली, कारण तशी टाईल्स भेटलीच नाही कुठं. त्याच्यानं जरा वेगळं आहे, थोडं इग्नोर करा तुम्ही. इकडे आपली जुनी मांडणी होती, इकडं पण कलर येणार आहे येल्लो. आणि इकडं पण टाईल्स बसवलेली आहे. बाहेरून दाखवत आपले साईड बसते झालेले. तुम्हाला बाहेरून दाखवत आपलं घर कसं आहे. बाहेर तुम्ही सगळं आवरून घेतलेलं. आपली गाडी पण धुतलेली आहे आणि त्या पास जागा केली थोडीशी. आपलं स्टँड इकडे ठेवले. आणि इकडं किती घाण होते, आता काहीच नाही, सगळं साफ करून घेतलेले. आणि असंच बाहेरचं पण साफ केलेलं तुम्हाला दाखवतो. काय मित्रांनो बाहेर सगळं साफ केले. वाटत होतं मित्रांनो घराचं काम चालू होतं म्हणून. तर आपला बाहेरून असं दिसतंय एकदम भारी. काय मित्रांनो आणि आपल्या घराचं काम कम्प्लीट होत आलेले. फक्त 90% काम झाले आणि 10% काम बाकी, म्हणजेच कलर आणि खिडकी बसवण्याचं काम बाकी आणि तो दरवाजा बाकी आपल्या वॉशरूमचा. तर एवढं भारी वाटतं आता. म्हणजे आपलं घर आता 2 BHK होईल. 2 BHK पहिले 1 BHK होतं, आता 2 BHK होईल, वर आणि खाली. एकदम भारी वाटतंय. तर भारी वाटते. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले, आता आपले 50 सबस्क्रायबर त्या पुढं झालेले 57.
आपली फॅमिली, त्यांना खूप खूप धन्यवाद आपले 50 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल. आता आपण असे 100 सबस्क्रायबर करायचे, 500 सबस्क्रायबर करायचे, 1000 सबस्क्रायबर, मग 2000, मग 5000, मग 10,000 असे सबस्क्रायबर करून करून तुम्हाला माझ्या दिवसेंदिवस एखाद्या डेली ब्लॉग करणारच नाही मी, तसं पण मला माहिती आहे. नाही तर करू पण शकतो, नाही पण करू शकत, असं काही हे नाही नियम बनेल. ते आता कन्सिस्टन्सी पाहिजे त्याला. झालं संध्याकाळचे वाजले 9:30 आणि माझे जेवण पण झाले. आणि जे लोक माझ्या चॅनलला नवीन असते, म्हणजे माझा हा व्हिडिओ नवीन आहे, तर जे त्यांना नवीन बघताय तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा आणि मला सपोर्ट करा. आता आपण भेटू सकाळी आणि वातावरण पहिले झाले, गारागार हवा चालू इथं, म्हणजे थंडी वाजू राहिली. तर आपण सकाळी भेटू. तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता सकाळची वाजली 10:30 आणि आपल्या घराचं काम 90% झाले आणि 10% म्हणजे ती खिडकी बसवायची आणि कलर द्यायचा आहे. आपल्या घरचं काम पूर्ण 100% होऊन जाईल. आता वाजले 10:30 आणि आपल्याला जायचंय कॉलेजला. तेव्हा टायमिंग पण दाखवतो 10:30 वाजले आणि आपल्याला जायचं आता कॉलेजला. पटकन आवरून घेऊ, लगेच कॉलेजला जाऊ. चालू तर आता अशा माइंडला शेवटचा दिवस आहे आणि उद्या श्रावण सुरू होणार आहे. आणि आता आम्हाला वाजतंय बोलून त्याची तयारी चालली आहे. पुऱ्या पण करताय, स्वयंपाक करताय, जास्त जास्त भारी भारी स्वयंपाक करताय. न तुम्ही म्हणशाल का मी कॉलेज नंतर म्हणजे कॉलेजला चाललो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल काढला नाही, तर इथून बस धरायची, कॉलेजला जायचं, 3:30 4:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, तिथून घरी यायचं, मग 5 वाजता लगेच क्लासला जायचं, परत मग 7:30ला घरी यायचं. नंतर आता मी हा व्लॉग चालू केला नंतर, तर आता मी आता हा व्लॉग एंड पण करतोय. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब शेअर करा, सपोर्ट करा.